दिवसापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि ज्या वेळी ते उपोषणाला बसतात त्यावेळी मी एक माझं हे केलेलं आहे, काय म्हणतो आपण त्याला, कर्तव्य संकल्प केलेला आहे की ज्या वेळेला मनोजदादा मराठा आरक्षणाच्या कुठल्याही पद्धतीची मोहीम हातात घेतील त्या मोहिमेत मी त्यांना 100% जे मला काय करता येईल त्या पद्धतीने मी 100% त्यांच्यासोबत असेल असं मी प्रतिज्ञा केलेली आहे. आणि त्याच वाटेवर चालू असताना मी आता 2-3 दिवसापासून उपोषणाला बसलो. त्या उपोषणामध्ये मला सर्वांनी मदत केली. माझे मित्र माझा व्यवस्थित सांभाळ केला. माझे आईवडील यांनी मला कुठलाही विरोध केला नाही. माझे सगळे नेते मंडळी ज्यांनी विरोध करूनही माझ्यासोबत राहिले, काळजीपोटी विरोध केला परंतु माझ्यासोबत राहिले. मला 2-3 दिवस जे सांभाळलं, मला पाणी दिलं, आरोग्य विभाग असेल किंवा आमचा पांडा, आमचा किरण असेल, आमचे सरपंच सगळेच, आमचा सचिन नाव आता सगळेच बरेचसे जण असतात, आमचे शेलार साहेब असतील त्यांनीसुद्धा लगेच मला परवानगी दिली. आमचा अभि असेल, डॉक्टर भाऊ, सगळेच आपले सगळे मराठा बांधव. आणि खास करून मी ह्या 3 दिवसात पाहिले, मी एकदम कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. पण माझं हिंदुत्व शिवाजी महाराजांचं आहे म्हणून मी त्या दिशेने असतो. या ठिकाणी मी ज्यावेळेस उपोषणाला होतो मला रोज कुणी ना कुणी मुस्लिम मावळा मला या ठिकाणी भेटायला यायचा. मला ते खूप आवडलं. म्हणजे मराठा आरक्षण तर ठीक आहे मिळणार आहे, ते भेटले, परंतु समाजात हमीद बाईन ते आहे तिथं, परंतु समाजात कुठंतरी ही दुफळी निर्माण झालेली आहे. ती पुन्हा ह्या मराठा आरक्षणामुळं तरी परत एकदा पुन्हा आपण हिंदू मुस्लिम ऐक्य घेऊन पुढं जाऊया असो आज आपण या ठिकाणी. आणि या आरक्षण मोर्चाची सुरुवात जरांगे पाटलांनी शिवजल मोहिमेतून केलेली आहे. साहजिकच आहे, महाराष्ट्राची सुरुवातच आपल्या शिवजल मोहीम पासून होती. कारण मी ज्या वेळेला काही गड किल्ल्यांच्या मोहिमेसाठी जातो, समजा सातारा, सांगली, इकडे तिकडे जातो, त्यावेळी मला विचारलं जातं की तुम्ही कुठून आलात. मी ज्यावेळी शिवजन्मभूमी म्हणतो ना त्यावेळी समोरचा आपोआप रिस्पेक्ट देतो, इज्जत, का आपली तब्येत अशी आहे सहजासहजी कुणी लगेच याच्या विचारात घेत नाही. परंतु ज्यावेळी आपण शिवजन्मभूमी बनतो, या ठिकाणावरून आलोय, तो विषय घेतल्यानंतर आपल्याला साहजिकच इज्जत दिली जाते. आपण ज्या मातीत जन्म झालाय त्याच मातीतून आज जरांगे पाटील डोक्याला माती लावून गेले होते. आणि त्यांनी हेही सांगितले जर विजय मिळून आलो तर पुन्हा एकदा शिवनेरी किल्ल्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर जाऊन डोकं टेकवणारे. असो, आपण सगळेजण आलात. विशेष करून बाबांना मी सांगितलं नाही, कारण ते आता शिव्या देणार, बसायच्या आधी शिव्या देणार. त्याच्यामुळे मी म्हणलं थोडंसं, त्यांनी फोन केला होता 2-3 वेळा, पण मी त्यांना जाणून नाही दिलं का मी बसलो बाबा, असं ते जेवणाबिवणाचा विषय होता. असं सगळेजण आलात, खूप चांगलं वाटलं. हातुलदादा नेहमी असंच पाठीशी राहा. माऊशेठ, भाऊ, मी सदैव तुमचा ऋणी आहे. आयुष्यात चुकी काही करणार नाही, कधीच राजकारणाच्या नादी लागणार नाही, कुठल्याही नेता आम्हाला व्हायचं नाही. परंतु ज्यावेळी आम्ही काय आंदोलन करू, ऐका ना, ज्यावेळी आंदोलन करू त्याच्यावेळी आमच्या मागे उभं आम्हाला अडू नका. आता आपल्याला आंदोलन करायचं बिबट्याचं, तुम्ही आहे ना, तुम्ही माझी ढाल बनवून राहा. बघा आपण आहे ना तालुका बिबट मुक्त करू 100% दिले. 19 फेब्रुवारी 2026 त्यावेळी उपोषण चालू होईल. त्यावेळेस आपण सामान्य नाही झालं तर बरेचसे हल्ले आता कमी होतात, बरेचसे हल्ले कमी होतात, पण आताच आजच एक हल्ला झाले धनगरांचा, हल्ले होता जातात 100%. असो, आपण सगळेजण आलात, आभारी आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.